नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदी पाटील आपलं या ठिकाणी स्वागत करतो। बघा, आज आपल्याला MPSC व इतर सर्व ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्या प्रत्येक एक्झामचा एक महत्त्वाचा घटक समजून घ्यायचा आहे। तो म्हणजे पहिल्याच अटेम्प्टमध्ये आपली पोस्ट कशी निघेल। फर्स्ट अटेम्प्ट पहिल्यांदाच दिली आणि त्या ठिकाणी ती पोस्ट निघालेली आहे। मग त्याच्यासाठी आपल्याला एक योजनाबद्ध पद्धतीने जावं लागतं। नेमकं मग आपली सुरुवात होती की मी नेमकी अभ्यासाला सुरुवात कुठून करायची। मग तो MPSCचा अभ्यास असेल, क्लास 2 क्लास 3 कोणत्याही परीक्षेचा अभ्यास असेल, त्या अभ्यासाला सुरुवात कुठून करायची, कशी करायची, हा आपला मुद्दा आहे। आणि मग त्याच्यातून पहिल्याच प्रयत्नामध्ये पोस्ट कशी काढायची। मित्रांनो, या ठिकाणी यावरचे उत्तर तुम्हाला मी 8 मुद्द्यांमध्ये देणार आहे। या 8 टेक्निक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर मला असं वाटतं नक्कीच तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये सक्सेस व्हाल। आणि हे जे 8 मुद्दे आहे हे विविध जे टॉपर्स आहेत, MPSC UPSC टॉपर्स यांच्या एका अभ्यासातून मी काढलेले आहेत। ओके, तर आपण सुरुवात करूया। बघा, सुरुवातीला सांगतो 8 मुद्दे तुम्हाला कोणकोणते करायचे आहे, नंतर थोडंसं डिटेलमध्ये मी त्यावर बोलेल। पहिला मुद्दा, तुम्हाला अभ्यासक्रम नीट समजून घ्यायचा आहे। दुसरा मुद्दा, तुम्हाला पाठ्यपुस्तकं वाचायची आहेत, क्रमिक पुस्तकं कोणते वाचायची, काय वाचायचं ते पुढे सांगतो मी। तिसरा मुद्दा, तुम्ही जी पोस्ट तुम्हाला काढायची आहे, ज्या पदासाठी ज्या परीक्षेसाठी अभ्यास करता आहात त्याच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला घ्यायच्या आहेत। आधी तुम्ही अभ्यासक्रम पाहिला, आता तुम्हाला प्रश्नपत्रिका सुद्धा घ्यायच्या आहेत। तुमचे पाठ्यपुस्तकं आहेत, त्याच्यानंतर चौथा मुद्दा तुमचा असणार आहे तो म्हणजे संदर्भ पुस्तकं, रेफरन्स बुक। ओके, चौथा मुद्दा आपल्याला त्याच्यावर पूर्ण करायचा आहे की रेफरन्स बुक कोणते वापरायचे आहेत, कशा पद्धतीने वापरायचे आहेत। पाचवा मुद्दा आपला असणार आहे नोट्स काढणे। तुमचे क्रमिक पुस्तक वाचून झाले, रेफरन्स बुकला एक रिव्हिजन देऊन झाली, नंतर नोट्स। त्यानंतर सहावा मुद्दा, हे सगळं करत असताना डे टू डे प्लॅनिंग तुमचं कसं असलं पाहिजे, या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे। सातवा मुद्दा, या सगळ्या सिलेबसमध्ये तुम्हाला करंट अफेअर्सला फार महत्त्व आहे, ते तुम्ही दररोजच्या दररोज कसं करायचं ते आपल्याला बघायचं आहे। आणि आठवा मुद्दा, तुम्हाला या ठिकाणी कदाचित तुम्ही क्लासेस लावलेले असाल, परंतु मी समजतो आहे की तुम्ही क्लासेस केलेले नाहीये, कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता तुम्हाला या ठिकाणी हे सगळं साध्य करायचं आहे। मग तुमच्याकडे असलं पाहिजे अवांतर वाचन, काही प्रेरणादायी पुस्तकं, काही दिशादर्शक पुस्तकं, ते तुमचे मार्गदर्शक असणार आहेत, तुमचे गुरु असणार आहे। अवांतर वाचन। मित्रांनो, 8 मुद्दे आहेत। या 8 मुद्दे जर तुम्ही मी सांगतो आहे त्या पद्धतीने फॉलो केले तर नक्कीच पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही अधिकारी झालेले असाल। चला, तर पहिला मुद्दा आपण या ठिकाणी सुरू करूया। पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अभ्यासक्रम। बघा, तुम्ही UPSC करत असाल, MPSC करत असाल, PSI STI टॅक्स असिस्टंट, क्लर्क, एक्साइज सब इन्स्पेक्टर, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, काय जे तुमच्या समोर टार्गेट आहे, तुम्ही एकदा ध्येय ठरवा। पहिला मुद्दा काय असतो, तुमचं स्वप्न ठरलं पाहिजे, ध्येय ठरलं पाहिजे। त्या ध्येयाला अनुसरून तुम्हाला तो अभ्यासक्रम बघावा लागेल की मला नेमकं काय काय आहे, माझ्या सिलेबसमध्ये गणित बुद्धिमत्ता आहे का, मराठी व्याकरण आहे का, इंग्रजी व्याकरण आहे का, करंट अफेअर्स आहेत का, इतिहास, भूगोल, राज्यघटना, नागरिकशास्त्र, हे सगळे मुद्दे कोणते मुद्दे आहेत, किती मार्क्सला आहेत, वेटेज काय आहे, कोणत्या विषयाला किती वेळ मी दिला पाहिजे, हे तुम्हाला अभ्यासक्रमावरून कळणार आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा अभ्यासक्रम आहे, समजा तुम्ही राज्यसेवेचा सिलेबस समोर घेतलेला आहे, विस्तीर्ण असा तो अभ्यासक्रम, त्यामध्ये पूर्व परीक्षेचा वेगळा अभ्यासक्रम आहे, मुख्य परीक्षेचा वेगळा अभ्यासक्रम आहे। तुम्ही क्रमिकची तयारी करत असाल, पूर्वचा वेगळा आहे, मुख्यचा वेगळा आहे। इतर सरळ सेवेतल्या विविध एक्झाम्स असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला मुख्यतः मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता आणि GK असे 4 घटक आहेत। सिलेबस तुमच्या समोर आला। आता दुसरा मुद्दा तुम्हाला घ्यायचा आहे हातात, तो म्हणजे पाठ्यपुस्तकं। मित्रांनो, याला पर्याय नाहीये, तुम्ही कोणती परीक्षा द्या। तुम्ही UPSC करत असाल, तुम्हाला NCERTचे, CBSEचे बुक्स वाचायचे आहेत। तुम्ही राज्यसेवा करत असाल किंवा कंबाईन किंवा सरळ सेवा कोणती क्लास 3ची एक्झाम देत असाल, तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्डचे सगळे पुस्तकं वाचायचे आहेत। मुख्यतः कोणते वाचायचे आहे, बघा, याच्यामध्ये विज्ञानाची पुस्तकं तुम्हाला 5वी ते 10वी सगळीच वाचायचे आहेत। भूगोलाची मी तर म्हणतो सर्वच पुस्तकं वाचून टाका 5वी ते 12वी पर्यंत। राज्यघटनेची तसेच आहे, 8वी ते 12वी पर्यंतची सगळी पुस्तकं वाचा। इतिहासाचे सुद्धा, इतिहास विशेषतः जो भारताचा
इतिहास आहे आणि महाराष्ट्राचा आहे, याच्यातही इतिहासाचे सगळेच पुस्तक वाचायचे आहेत. कारण की तुम्ही जर राज्यसेवा करत असाल तर तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास आहे. फक्त तुम्ही जर राज्यसेवा नसेल करत, कंबाईन करत असाल आणि ग्रुप सीच्या एक्झाम्स देत असाल तर थोडंसं तुम्ही महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासावर फोकस करणार आहात. पुढे पर्यावरणाचे पुस्तक आहेत सगळे. पाठ्यपुस्तकं का वाचायचे आहेत हे एकदा समजून घ्या. तुम्हाला ज्या संकल्पना आहेत त्या पाठ्यपुस्तकातून समजणार आहे. ओके, म्हणजे गोकमपट्टी करावी लागणार नाही, संकल्पना समजून घ्याव्या लागेल. बेसिक कन्सेप्ट या पाठ्यपुस्तकातून समजणार आहेत. आता एकदा तुमची सिलेबस झाला, त्याच्यानुसार पुस्तकं वाचून झाले पाठ्यपुस्तकं. आता तुम्हाला प्रश्नपत्रिका बघायची आहे. तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करता आहात, तुम्ही MPSCचा अभ्यास करता आहात, तुम्ही सरळ सेवेचा करता आहात, खाली इतर तलाठी, ग्रामसेवक, पोलीसचा अभ्यास करता आहात, जुन्या प्रश्नपत्रिका बघा, मागील एक 4 ते 5 वर्षाचे बघा. त्याच्यामध्ये सिलेबस वाईज जा तुम्ही, की बाबा मराठीला काय आहे, इंग्रजीमध्ये नेमकं काय विचारलं जातं आहे, इतिहासात काय विचारलं जातं आहे, विज्ञानात काय विचारलं जातं आहे, करंटमध्ये काय विचारलं जातं आहे, प्रश्नपत्रिका, त्याचं विश्लेषण, प्रश्नांचं स्वरूप. प्रश्नपत्रिकेतून तुम्हाला काय कळणार आहे, प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, काठिण्य पातळी कशी आहे, कोणत्या टॉपिकवर, कोणत्या सब टॉपिकवर कशा स्वरूपाचे प्रश्न येत आहेत, प्रश्नपत्रिका तुम्हाला शिकवणार आहेत. त्या तुमच्या गुरु असणार आहेत. चला आता प्रश्नपत्रिका तुम्ही हाताळल्या, तुम्हाला कळायला लागलं नेमकं काय येतं, काय विचारलं जातं. आता पाठ्यपुस्तक वाचून झाले, सिलेबस तुमच्याकडे आहे, प्रश्नपत्रिकाही तुम्ही चाललेले आहात. आता पुढचा मुद्दा येतो मित्रांनो, चौथा, तो म्हणजे रेफरन्स बुक, संदर्भ पुस्तकं. फक्त पाठ्यपुस्तकावर तुमची पोस्ट निघणार नाही हेही लक्षात घ्या. तुम्हाला प्रत्येक विषयाचं एक एक चांगलं पुस्तक वाचावं लागेल. तुम्ही राज्यसेवा करत असाल, प्रत्येक विषयाचं एक एक चांगलं पुस्तक. तुम्ही कोणती परीक्षा द्या, समजा तुम्हाला त्या ठिकाणी भूगोल बघायचं आहे, तुम्हाला सौदी सरांचं पुस्तक त्या ठिकाणी वाचावं लागेल. ओके, किंवा खतीब सरांचं पुस्तक वाचावं लागेल. तुम्ही इतिहास करता, तुम्हाला जयसिंगराव पवार, ग्रोवर यांच्यासारखं एखादं चांगलं पुस्तक घ्यावं लागेल, ते वाचावं लागेल. राज्यघटना करता आहात, M लक्ष्मीकांत यांचं मराठीमधलं पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकतात. तुम्हाला मराठी व्याकरण करता आहात, फक्त ती पाठ्यपुस्तकातून होणार नाहीये किंवा फक्त प्रश्नपत्रिकातून होणार नाहीये, त्या ठिकाणी मोरावळंबे किंवा बाळासाहेब शिंदे. इंग्रजी व्याकरणातही तेच, तुम्ही MJ शेख, पालायड सुरी, रेनन मार्टिन यांचं पुस्तक वाचू शकतात. कोणतंही एक घ्या, चांगलं घ्या. वोकॅब्युलरी वेगळ्या करा. करंट अफेअर्स आहे, त्याच्यासाठी तुम्हाला दररोजचं न्यूजपेपर, मॅगझिन्स ते वाचायचे आहेत. म्हणजे संदर्भ पुस्तकं, प्रत्येक विषयाचे संदर्भ पुस्तक. आता कोणते संदर्भ पुस्तक वाचायचे मित्रांनो, याची यादी आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही प्लेलिस्टला जा, तुम्हाला PSI TISO करत असाल त्याची संदर्भ यादी आपण दिलेली आहे. कंबाईन ग्रुप C असेल त्याची संदर्भ पुस्तकांची यादी आपण दिली आहे. तलाठी भरतीची दिलेली आहे, पोलीस भरतीची दिलेली आहे, राज्यसेवेची दिलेली आहे. त्याच्यावर इथे मी खूप जास्त वेळ घेत नाही, परंतु प्रत्येक विषयाचं एक चांगलं रेफरन्स बुक, कमीत कमी पुस्तकं वाचा, परंतु चांगले वाचा. आता चला, तुम्ही एक एक पुस्तकही घेतलं, क्रमिक पुस्तकाचंही तुमचं एक एक 2-2 रिव्हिजन झालं, पाठ्यपुस्तकही वाचून झालेले आहेत. मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही गेलात तर नक्की सक्सेस आहे. आता तुमचा पुढचा मुद्दा असणार आहे, मला वाचता येतंय ना, आता मी स्वतःच्या नोट्स काढणार, मी त्याला शॉर्टमध्ये घेणार. मला परीक्षा जवळ आल्यावर एका दिवसामध्ये सगळे विषयांचं ओव्हरलुकिंग करता आलं पाहिजे. मग तुम्हाला त्या नोट्स काढायच्या आहे, स्पष्ट अशा, म्हणजे 100 पेजेस असेल तर 10 पेजेसमध्ये त्या नोट्स झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या मायक्रो नोट्स, एका पेजेसमध्ये ती नोट्स, मायक्रो नोट्स त्या 10चं करू शकतात तुम्ही. म्हणजे नोट्स काढण्याची प्रत्येकाची आपापली पद्धत आहे, परंतु तो एक अत्यंत चांगला मार्ग आहे असं मला तरी वाटतं. आणि अनेक सक्सेस जे काही विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी हा मुद्दा नोटिंग केलेला आहे. चला, ते एक तुम्ही करता आहात, नोट्सही काढायला तुम्ही शिकलेले आहात, परंतु तुम्हाला प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग जमतं आहे का, तुमच्याकडे नियोजन आहे का, ते फार महत्त्वाचं आहे. प्लॅन असला पाहिजे मित्रांनो, हवेत गोळ्या मारून चालत नाही. तुम्ही एकदम काटेकोरपणे नियोजन केलं पाहिजे. चला, माझ्याकडे 1 वर्ष आहे, माझ्याकडे 6 महिने आहेत, माझ्याकडे 3 महिने आहेत, त्याच्यामध्ये मला एवढा सिलेबस कव्हर करायचा आहे. मग दररोज मला 12-15 तास किती अभ्यास करायचा, कोणत्या वेळेमध्ये कोणते विषय अभ्यासायचे, जे अवघड विषय आहेत ते सकाळच्या वेळेत, जे थोडेसे सोपे विषय आहेत ते संध्याकाळच्या वेळेत, असं सगळं तुम्हाला ते डे टू डे नियोजन या ठिकाणी करावं लागेल. तो प्लॅनिंग करावं लागेल. प्लॅनिंग हे तुमचं लवचिक असलं पाहिजे. अंमलबजावणी त्याची जेवढी तुम्हाला जास्त करता येईल तेवढी तुम्ही केली पाहिजे. हा 6वा मुद्दा. 7वा मुद्दा येतो मित्रांनो, करंट अफेअर्स. कारण की तुम्ही जर आता परीक्षा बघितल्या, प्रश्नपत्रिका बघितल्या, तर जनरल जे काही चालू घडामोडीचे मुद्दे आहेत त्याच्यावर फार फोकस होतो आहे. म्हणजे तुम्हाला इतिहासाचा प्रश्न विचारताना सुद्धा एखादं करंटमध्ये एखादं ठिकाण त्या ठिकाणी चर्चेत आहे, तर त्या ठिकाणावरचा इतिहासातला प्रश्न विचारला जातो आहे. आणि राज्यसेवा करत असाल तर तिथे HRD HR असेल, विज्ञान तंत्रज्ञान असेल, राज्यघटना असेल, भूगोल असेल, करंट
जे आहे आर्थिक पाहणी अहवाल किंवा त्या वर्षीचे अर्थसंकल्प, बऱ्याच बाबी त्यावर सातत्याने प्रश्न आहेत. म्हणून तुम्हाला करंटचं अपडेट राहावं लागेल. दररोजचं लोकसत्ता सकाळसारखा न्यूजपेपर वाचावा लागेल, त्याच्या नोटिंग करावे लागतील. त्याच्यानंतर तुम्ही मासिक वाचू शकतात. वेगवेगळे मासिकं आहेत, शासकीय मासिकं आहेत, इतरही आहेत, ते तुम्ही वाचत राहू शकतात. लोकराज्य योजनासारखे मासिकं तर तुमच्याकडे असलेच पाहिजेत. चला, हे तुम्ही वाचता आहात, 7वा मुद्दा. परंतु या सगळ्यांना तुमच्यामध्ये असली पाहिजे पॉझिटिव्ह ऊर्जा, तुमच्यात एनर्जी असली पाहिजे, तुमच्यात सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. आणि तो जर तुम्ही घरी अभ्यास करता आहात, सेल्फ स्टडी करता आहात, तर तुम्हाला कुठून भेटणार आहे? तुम्हाला अवांतर पुस्तकातून भेटणार आहे. चांगले चांगले पुस्तकं वाचा. अब्दुल कलाम असेल, नरेंद्र जाधव यांचा आमचा बाप आणि आम्ही, विश्वास नागरे पाटील यांचं मन में है विश्वास, ताई मी कलेक्टर होईनू, असे अनेक पुस्तकं जे तुम्हाला या ठिकाणी दिशा देतील. अरे, हे लोक झालेले आहेत, त्यांनी शून्यातून सगळं केलेलं आहे, मग मी का नाही करणार? हे केव्हा अवांतर पुस्तकं, तुम्हाला कोणाला विचारायची गरज पडणार नाही. तुमचे गुरु जे आहेत ते आकाश एवढे उंचीचे गुरु तुमचे असू द्या, ते पुस्तकांमध्ये तुम्हाला भेटणार आहेत. तर ते अवांतर पुस्तकं तुम्ही वाचले पाहिजे. तुमची एक ऊर्जा टिकवण्याचं काम ते पुस्तकं करत असतात. मित्रांनो, अशा पद्धतीने मला वाटतं ही अष्टपदी याला आपण म्हणूया, हे 8 मुद्दे जर तुम्ही फॉलो केले तर नक्कीच पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला कोणतेही क्लासेस न लावता या ठिकाणी सक्सेस भेटू शकतं. क्लासेस असेल तर उत्तम, परंतु नसेल तरी न्यूनगंड नसावा. तुम्ही सिटीतच गेलेले असले पाहिजे असंही काही नाही, तुम्ही घरी राहून सुद्धा हे सगळं करू शकतात. ओके, चला, सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद. तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघत राहा.